नमस्ते ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलवर मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस आपलं स्वागत करतो। आज आपण या व्हिडिओमध्ये दीपावली मुहूर्त 2025 या संबंधी चर्चा करणार आहोत, अर्थात याविषयी आपणास माहिती देणार आहोत। यावर्षी दिनांक 17 ऑक्टोबर 2025 शुक्रवार या दिवशी रमा एकादशी व वसुबारस ही तिथी आहे। या दिवशी सायंकाळी सवत्स गायीचे पूजन करावे, अर्थात वासरासह गायीचे पूजन करावे। गायीला उडदाचे वडे खाऊ घालावेत, तसेच गायीला तांब्याच्या भांड्याने अर्घ्य द्यावे, गायीचे पूजन करावे व या दिवशी सायंकाळी तेलाचे दिवे घराच्या दरवाजासमोर लावावेत। त्याचप्रमाणे या दिवशी घरी तळलेले पदार्थ खाऊ नयेत। या तिथीला गोवत्स द्वादशी असे सुद्धा म्हणतात। यानंतर दिनांक 18 ऑक्टोबर 2025 धनत्रयोदशी ही तिथी आहे, अर्थात या दिवशी धनत्रयोदशीला सायंकाळी लक्ष्मीची धनाच्या स्वरूपात पूजा करावी, अर्थात याच दिवशी सायंकाळी यमदीपदान सुद्धा करावे, अर्थात दक्षिणे दिशेला सायंकाळी कणकेचा दिवा लावावा, त्याचे पूजन करावे व यमदेवतेला नमस्कार करावा, अर्थात अपमृत्यू टाळण्यासाठी या दिवशी सायंकाळी दक्षिणेला यमदीपदान करावे, दक्षिणेला कणकेचा दिवा लावावा। त्याचप्रमाणे आयुर्वेदाचे आद्य प्रवर्तक धन्वंतरी देवतेचे पूजन करावे। चांगल्या आरोग्यासाठी, उत्तम आरोग्य प्राप्तीसाठी धन्वंतरी देवतेचे कुटुंबातील सर्वांनी पूजन करावे, अर्थात या दिवशी धन्वंतरी जयंती सुद्धा असते। त्याचप्रमाणे या दिवशी धनत्रयोदशीला व्यापारी वह्या खरेदी करण्यासाठी काही शुभ मुहूर्त, शुभ वेळा मी देत आहे, त्याची आपण नोंद करून घ्या। सकाळी 8:05 ते 9:30 ही वेळ शिवलिखित चौघड्याप्रमाणे शुभ वेळ राहील। त्याचप्रमाणे दुपारी 12:25 ते दुपारी 4:45 पर्यंत चर, लाभ व अमृत हे शिवलिखित चौघड्याप्रमाणे शुभ मुहूर्त राहतील। त्याचप्रमाणे या दिवशी सायंकाळी 6:12 ते 7:45 पर्यंत शिवलिखित चौघड्याप्रमाणे लाभ हा शुभ मुहूर्त राहील। त्याचप्रमाणे या दिवशी रात्री 9:19 ते रात्री 10:51 पर्यंत शिवलिखित चौघड्याप्रमाणे शुभ मुहूर्त राहील, अर्थात हे सर्व मुहूर्त आपण मुंबई या ठिकाणांनुसार देत आहे। अर्थात महाराष्ट्रातील इतर ठिकाणी हे मुहूर्त साधारणपणे 5 ते 10-15 मिनिटांपर्यंत अगोदर सुरू होतील। यानंतर सोमवार दिनांक 20 ऑक्टोबर 2025 या दिवशी नरक चतुर्दशी तिथी येत आहे, अर्थात या दिवशी दिवाळीची पहिली अंघोळ आहे, अर्थात या दिवशी सर्वांनी अभ्यंग स्नान करावे, अर्थात या दिवशी सकाळी 5:20 चंद्रोदय होणार आहे, अर्थात चंद्रोदयाच्या वेळी या दिवशी सर्वांनी स्नान करावे, अर्थात तीळ व तेल यांचा अभ्यंग करून स्नान करावे, अर्थात या दिवशी यमतर्पण सुद्धा करावे। त्याचप्रमाणे या नरक चतुर्थीच्या दिवसापासून सलग 3 दिवस अभ्यंग स्नान केले असता लक्ष्मी प्राप्ती होते व अलक्ष्मीचा परिहार होतो। तसेच यानंतर दिनांक 21 ऑक्टोबर 2025 मंगळवारी लक्ष्मीपूजन येत आहे यावर्षी, अर्थात या दिवशी लक्ष्मीपूजनासाठी मी विशिष्ट मुहूर्त देत आहे, याची आपण नोंद करून घ्या। यावर्षी दिनांक 21 ऑक्टोबर 2025 मंगळवारी सकाळी 9:32 ते दुपारी 1:52 पर्यंत चर, लाभ व अमृत हे शिवलिखित चौघड्याप्रमाणे शुभ मुहूर्त राहतील। त्याचप्रमाणे या दिवशी दुपारी 3:15 ते 4:40 पर्यंत शिवलिखित चौघड्याप्रमाणे शुभ मुहूर्त राहील। त्याचप्रमाणे या दिवशी प्रदोषकाळी, अर्थात या दिवशी सूर्यास्तानंतर संध्याकाळी 6:08 ते रात्री 8:08 पर्यंत प्रदोषकाली लक्ष्मीपूजन करण्यासाठी शुभ मुहूर्त राहील। त्याचप्रमाणे या दिवशी वृषभ हे स्थिर लग्न संध्याकाळी 7:33 ते रात्री 9:31 पर्यंत आहे, अर्थात या वृषभ या स्थिर लग्नी सुद्धा लक्ष्मीपूजन करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे। त्याचप्रमाणे याच वेळी रात्री 7:40 ते 9:15 पर्यंत लाभ हा शिवलिखित चौघड्याप्रमाणे शुभ मुहूर्त आहे, अर्थात चौघड्याप्रमाणे व वृषभ हे स्थिर लग्नाचा कालावधी दोन्ही प्रकारे रात्री शुभ मुहूर्त आहे। तसेच या दिवशी रात्री 10:45 ते रात्री 12:18 पर्यंत
शिवलिखित चौघड्याप्रमाणे लक्ष्मी पूजन करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे। यानंतर दिनांक 22 ऑक्टोबर 2025 या दिवशी दिवाळी पाडवा येत आहे, अर्थात या दिवशी बलीची पूजा करावी। त्याचप्रमाणे या दिवशी सकाळी अभ्यंग स्नान या दिवशी सुद्धा करावे, अर्थात दिनांक 20 तारखेपासून 20, 21, 22 सलग 3 दिवस सकाळी अभ्यंग स्नान करावे, अर्थात तसेच 22 ऑक्टोबर 2025 बुधवार या दिवशी व्यापारी वह्यांचे पूजन करण्यासाठी काही शुभमुहूर्त देत आहे, याची आपण नोंद घ्या। या दिवशी पहाटे 3:30 वाजता ब्रह्ममुहूर्तावर आपण व्यापारी वह्यांचे पूजन करू शकतो। तसेच या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर सकाळी 6:39 ते सकाळी 9:32 पर्यंत लाभ व अमृत हे शिवलिखित चौघड्याप्रमाणे शुभमुहूर्त राहतील। त्याचप्रमाणे सकाळी 11 ते दुपारी 12:25 पर्यंत शिवलिखित चौघड्याप्रमाणे शुभमुहूर्त राहील। त्याचप्रमाणे दुपारी 3:15 ते सायंकाळी 6:07 पर्यंत शिवलिखित चौघड्याप्रमाणे चर व लाभ हे वही पूजन करण्यासाठी शुभमुहूर्त राहतील। त्याचप्रमाणे रात्री 7:40 ते रात्री 10:48 पर्यंत शिवलिखित चौघड्याप्रमाणे शुभ व अमृत हे वही पूजन करण्यासाठी शुभमुहूर्त राहतील। तसेच यानंतर गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर 2025 या दिवशी यमद्वितीया अर्थात भाऊबीज आहे। या दिवशी सुद्धा यमपूजन करावे, अपराह्नकाली यमाला अर्घ्य द्यावे, अर्थात या दिवशी यमाच्या बहिणीने यमुनेने आपल्या भावाला अर्थात यमाला आपल्या घरी बोलावून त्याला भोजन दिले, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे सुद्धा संबोधले जाते। अर्थात या दिवशी भगिनींच्या हातचे भोजन करावे। तसेच या दिवशी यमुना नदीला स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे। दीपावलीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा। आपणास अशाच प्रकारे ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र इत्यादीचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळण्यासाठी आपण माझ्या या ॲस्ट्रो फ्रेंड उद्धव या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। तसेच आपणास ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र तसेच आपणास आपल्या जन्मलग्न कुंडलीचे अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या 9764 89 15 69 या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा। दीपावलीच्या आपणास हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।